भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहे। या प्रकरणात राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे फोटोही पुढे आले आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांना याच प्रकरणामुळे द्यावा लागला। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे। भोंदू अशोक खरात यांच्यासोबतच रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे। भोंदू अशोक खरात यांचे धक्कादायक व्हिडिओ पुढे येत आहे। अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार भोंदू खरातने केला आहे। काही महिलांनी पुढे येत खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे। खरातने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केला, पण त्या तुलनेत तक्रारी देण्याकरिता महिला पुढे येत नाहीत। भोंदूंची एकामागून एक धक्कादायक कारनामे पुढे येत आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत मोठे हे रॅकेट असल्याचा दावा केला आहे। अशोक खरात अनेक वर्षापासून महिलांचे लैंगिक शोषण करत होता। रुपाली चाकणकर यांचा जबाब नोंदला जाणार आहे। मात्र यापूर्वी चाकणकर यांच्याकडून तब्येतीचे कारण देत चौकशीला जाण्यास टाळाटाळ करण्यात आली। आज चाकणकर नाशिकमध्ये जबाब नोंदण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहे। SITकडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा पाठवण्यात आली आहे। या नोटिसाला रुपाली चाकणकर यांनी तब्येतीचे कारण देत जाण्यास टाळले होते। रुपाली चाकणकर या कारवाईच्या भीतीने चौकशीला जात नसल्याचे सांगितले जात आहे। आज त्या चौकशीला हजर होण्याची शक्यता आहे। हवाला रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे। दुबईत मोठी रक्कम पोहोचल्याचा देखील संशय आहे। जमीन व्यवहारात भागीदारी असल्याची माहिती मिळत आहे। SITकडून सखोल चौकशी होणार आहेत, मात्र त्यांनी अगोदरच तब्येतीचे कारण देत चौकशीला जाणे टाळले आहे। सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांच्याकडून सतत चाकणकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। तर मित्रांनो, रुपाली चाकणकर यांना देखील भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबत सहआरोपी करण्यात यावं का? आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।